गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राम राम मंडळी. पाहू शकता तुम्ही, मी आलेली आहे ऑफिसला. आता आज पायी पायीच आली, कारण आमचे साहेब आज उठलेले नाही, काही नाही, आणि इथं पण कोणी नाही आहे. तर सकाळी उठल्या उठल्या मी एक कमेंट बघितली, जो मी व्हिडिओ टाकला होता ना, करिश्माच्या लग्नाला गेलो आम्ही, तिथे तिला भेटलं, छान वाटलं. बस एक तो व्हिडिओ असा टाकला होता की म्हणजे तिला भेटून काय वाटलं, कारण सगळेजण असं म्हणतात ना की चांगली नाही, असं आहे तसं आहे. मग खूप सारे जण, मी फक्त मला जे वाटलं ते त्या व्हिडिओ मध्ये बोललेलं आहे. कारण खरंच ती खूप मनानं चांगली आहे, खूप छान बोलली, आणि आम्हाला छान वाटलं तिला बोलून. तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईनं कमेंट केलेलं आहे. त्यांच्या चॅनलचं नाव काय आहे, कोकण कन्या म्हणून आहे, आणि मला माहिती नाही, त्यांचे पण काही व्ह्यू जास्त नाहीयेत. तर मला त्या ताईला स्पेशली हा व्हिडिओ त्या ताईसाठी आहे. त्या ताईला एकच सांगायचंय, त्या ताईनं असं म्हणले की व्ह्यू साठी व्हिडिओ बनवलाय. त्याच्यात काय मातीचे व्ह्यू साठी व्हिडिओ बनवलाय मला सांगा? मी काय तिला सोबत घेऊन हे केले का, काय केले? फक्त तिला भेटून छान वाटलं. कारण याच्या अगोदर मी 3-4 युट्यूबरला भेटले होते, तर ते लोक की नाही असं म्हणजे व्यवस्थित बोलले नव्हते, किंवा मग म्हणायचे तुम्हाला भेटायचं किंवा काही पाहिजे असेल तर मग असं सांगा की सबस्क्रिप्शन असतं ना युट्यूबचं, मेंबरशिप करा आमच्या चॅनलची, किंवा आम्हाला एवढे एवढे पैसे द्या, असं बोललेलं होतं. मग मला त्यापैकी हिला भेटल्याच्या नंतर तिनं मला काहीच मागितलं नाही किंवा काहीच बोलली नाही. तिला मी म्हणलं मला युट्यूबचं थोडंफार सांग, तर ती बोलली हो ताई मी तुम्हाला सांगते. मग मला सांगा, तिनं माझ्याकडनं काही अपेक्षा न करता तिनं जर मला सांगतो म्हणली, तर चांगलं बोलली, तर मग मला ती चांगलीच वाटणार ना, आणि मी तिला चांगलंच म्हणणार. पण मी तिला चांगलं म्हटले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यात कुठं व्ह्यूचा विषय आहे बरं? मला एक कळत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, माझे लॉंग व्हिडिओला तेवढे व्ह्यू नसतील, पण शॉर्ट व्हिडिओला ना तुमच्यापेक्षा, तुमचे जे चॅनल मी चेक केलं त्या चॅनल पेक्षा पण चांगले व्ह्यू येतात. तर यार कधीतरी ना कुणाचं चांगलं ऐकण्याची सवय ठेवा ना. प्रत्येकाचं वाईट ऐकले कीच मनाला समाधान होतं का तुम्हा लोकांच्या? चांगलं ऐकण्याची म्हणजे असं सवय लावून घ्या स्वतःला, की कुणाबद्दल आपण चांगलं ऐकू, कुणाबद्दल चांगलं बोलावं, ह्या गोष्टीचं. मला फक्त त्या ताईला एवढंच सांगायचंय की ताई बाई, तुम्ही ना फक्त तुम्ही तुमच्या चॅनल पुरतं बोला. तुम्ही तुमच्या चॅनलवर ती काय करायचं ते करा व्ह्यू साठी. माझ्या चॅनल मध्ये येऊन माझ्या कमेंटला, माझ्या व्हिडिओला असं काही बोलण्याचा किंवा काही कमेंट करण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. आणि पहिली गोष्ट तर, कुणाबद्दल आपल्याला चांगलं वाटलं तर 2 शब्द त्याला सांगू नये का, त्याच्याबद्दल बोलू नये का? हे कुठं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही? आणि हा फक्त आणि फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, ते कोकण कन्या जे ताई आहेत ना, त्यांच्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवते. सकाळी उठल्या उठल्या मला कमेंट दिसली, अरे असं झालंय ना लोकांना, युट्यूबर म्हणलं की झालं, कुणाबद्दल चांगलं ऐकण्याची सवयच नाहीये लोकांना. म्हणजे कोणी चांगलं होऊच नाही असे. अरे रियालिटी वेगळी असते, युट्यूब सोशल मीडिया आहे त्याच्यावरती वेगळं असतं. थोडंसं तरी हे करा ना. तुमचं चॅनल बघा, तुम्ही तुमच्या चॅनलवर लक्ष द्या, तुमचं चॅनल ग्रो करा. मला मान्य आहे तुमचे सबस्क्रायबर खूप जास्त आहे, पण व्ह्यू काहीच नाहीये, मी चेक केलं. पण पहिली गोष्ट तर, ती चांगली आहे तर आहे, त्याचा तुम्हाला काय त्रास होतोय? बाई खरंच कायच बोलावं की या लोकांना, मला एकच कळत नाही. फक्त कुणाबद्दल वाईट ऐकून घ्यायची लई असं क्युरिओसिटी असते लोकांमध्ये, की ह्यानं त्याला वाईट म्हणावं, त्यानं ह्याला वाईट म्हणावं. पण कोणी कुणाला जर चांगलं म्हणलं की लगेच आले त्याच्या कमेंट बॉक्स मध्ये, आले आणि सुरू केले, बाई काय ते व्ह्यू साठी. म्हण काय व्ह्यू साठी केलंय? हा ना, बघा ना राव, उगच सकाळ सकाळी डोक्याला ताण. जेच हे बघा, मी आता पण सांगते तुम्हाला, मला जे चांगलं वाटलं मी त्याला चांगलंच म्हणते, आणि ज्यांच्याबद्दल मला नाही चांगलं वाटत तर ते नाहीच चांगलं. आणि मला तिला भेटून छान वाटलं. तिला बोलल्यानंतर चांगलं वाटलं, ती छान बोलली. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर कसं ट्रीट करतात ना, हे मला माहिती आहे. कारण मी 2-3 युट्यूबरला भेटली, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं, ते काय मेंबरशिप असते ते घेतली. ते नांदेडचं एक युट्यूबर आहे, मी त्याचं नाव नाही घेत, त्या दादाचं. त्या दादाने काय म्हणलं, ताई मी तुम्हाला सगळं सांगतो म्हणे, आधी माझी मेंबरशिप घ्या म्हणे. मेंबरशिप घेतली, आणि बाबा तो गायबच झाला. काही सांगायचं नाव नाही, काही नाही. असे युट्यूबर असतात. मग त्यापेक्षा तर करिश्मा लाखपटीनं चांगली आहे. ती आपल्याकडनं म्हणजे माझ्याकडनंच काय, कुणाकडनंच काहीच अपेक्षा ठेवत नाही.
तिला जेवढं समजतं, जेवढं येतं ह्याच्यातलं तेवढं ती पूर्ण सांगते आणि पूर्ण सपोर्ट करते. तर ताई मला एवढंच म्हणायचं आहे की प्लीज असं काही कमेंट करत नका जाऊ. तुम्ही फक्त तुमच्या चॅनलवर लक्ष द्या. तुमचं चॅनल कसं ग्रोथ होईल, तुमचे व्ह्यू कसे वाढतील, तुम्ही फक्त तुम्ही कसं सक्सेस व्हाल का त्याच्याकडे लक्ष द्या. बाकीचं द्या सोडून. ज्याला जे करायचंय ते करू द्या. कुणाला नाव बोटं ठेवू नका प्लीज. जर खरं काही माहिती नसतं ना तर उठकी सूट बघितला एक व्हिडिओ आणि आलं आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये येऊन सुनी काहीतरी टाईप केले की झालं. असं नका करत जाऊ प्लीज. मी ही कमेंट पण इकडे स्क्रीनशॉट लावून देते तुम्हाला, त्या ताईनं कमेंट कसं केलंय तुम्ही बघा. आणि मला खरंच सांगा कमेंट करून की तो त्या व्हिडिओ मध्ये मी काही असं बोललेलं नाही. आणि मला सांगा, एखादी व्यक्ती जर आपल्याला चांगली वाटली भेटल्याच्या नंतर आपण त्याच्याबद्दल 2 शब्द जर बोललो तर काय बिघडायले, कुठं काय सुराख पडायलेत का, बारीक व्हायले माणूस, काय व्हायले मला हेच कळत नाही बाई या लोकांचं. काय कसे राव. चला तर मग फक्त हे व्हिडिओ त्या ताईसाठीच होता. आता पाहू शकता इकडे उन्हामध्ये आज तर मी पायी चालत आली. कारण आमचे रामसाहेब तर आज नाईट करून आले, झोपले तर उठलेच नाही. मग म्हणलं चला आता कशाला उठवा, झोप एकदम खराब झाली की पुन्हा लाईटीचं पण इश्यू आहे इकडं. तर लाईट वगैरे जाते म्हणून मी काही उठवलं नाही, आली तशीच उन्हामध्ये पाय. आणि काल आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो ना, परवाच्या दिवशी गेलो होतो ऍक्च्युली. तर माझे ब्लड दिले होते सॅम्पल साठी तिथं. तर माझे ब्लड टेस्ट वगैरे केले होते, काल रिपोर्ट आले त्याचे. डॉक्टरांनी सांगितले की म्हणजे ब्लड खूप कमी आहे तुमच्या शरीरामध्ये, म्हणून अंगावरती सूज वगैरे यायली असं म्हणे. तर मग त्यांनी सांगितले की काही 3 इंजेक्शन असतात म्हणे 3 दिवसाचे. एक दिवस सोडून एक दिवस आड करून ते इंजेक्शन घ्यायचे. तर आजचा पहिला दिवस आहे. आज आता मी ऑफिसवरनं लवकर 4 वाजता जाणार आहे इथून आणि गेले की मग डायरेक्ट हॉस्पिटलमधून मग स्लाईन घेऊन ते इंजेक्शन घेऊन आणि ते 6 दिवस सुई हातातच असणार आहे. तर मग बघू आता ते 3 दिवस घेतल्याच्या नंतर परत ब्लड टेस्ट करायचे, काही फरक पडलाय का, हे सगळं असं आहे. तर मला एवढंच म्हणायचं, आधीच माझी तब्येत ठीक नसते, आधीच माझ्या मागे भरपूर लागलेलं आहे. मला तर असं वाटायला काय माहिती जमून थोडं पण जर आता मी काही व्हिडिओ टाकले माझे इन्कमचे, मला खुशी झाली. कारण मला इतकं कष्ट करून करून एवढं डोकं खाऊन माहितीये का लई त्रास होतो हे सगळ्या गोष्टी करून ना. मला ज्या वेळेला इन्कम आली तर खुशी वाटली की बाबा चला मी आपण सगळ्यांना सांगाव की मी केले आणि मला हे भेटलं म्हणून. एक आनंद असतो त्या गोष्टीमध्ये सांगण्यामध्ये, म्हणून मी सांगितलं. तर असं वाटतंय की कधीच माहितीये का म्हणजे आनंदाच्या गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजे, लय लवकर नजर लागते. असे 1 मिनिट, माझ्या सरांचा फोन येतोय. म्हणजे सरांचा कॉल आला होता, कोणतर कस्टमर येणार आहेत वाटतं. तर आले का म्हणून. पण इथे तो मामाला पण काय झालं काय माहिती, चावी पण नाही ठेवली आज, तर चेअर बी नाहीत बाहेर, काहीच नाही. आम्ही मस्त झाडाखाली, ते तरी बरं आहे हे झाड आहे म्हणून इथं सावली राहते. नाहीतर काय उन्हातच थांबायचंच काम आहे फरशीवरती. मी फरशाच्या गट्टू आहेत त्याच्यावर बघू का तुम्हाला, हे बघा इथे बसली त्याच्या गट्टूवर. तर आता सर येतीलच थोड्या वेळामध्ये. सर खूप पंक्च्युअल आहेत, खूप टायमावरती येतात सर. पहिले फर्स्ट मी माझी एंट्री होती इथे ऑफिसला, मी आली की माझ्या मागे सर येतात, मग बाकीचे येतात. चला तर असं व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं की त्या ताईला मला फक्त सांगायचंय, ताई व्ह्यू साठी वगैरे असं काहीच नाहीये तिच्याबद्दल. तिला भेटून जे वाटलं फक्त ते 2 गोष्टी मी बोललेलं आहे, बाकी असं काही बोललेलं वगैरे काही नाहीये. तर प्लीज विनाकारण काही न माहिती नसताना की नाही चुकीचे कमेंट करू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका. तुम्हाला जर आनंद भेटत असेल दुसऱ्याला त्रास देऊन तर मनसोक्त आनंद घ्या. पण एक लक्षात घ्या, कुणाला त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल ना, आपल्या बोलण्याचा किंवा काही वाटत असेल ना, तर जाऊ द्या. मला माहिती नाही पण चांगलं नाहीये हे असं म्हणणं. आणि तुम्हाला पण जर कुणाबद्दल चांगलं वाटलं ना तर बोला त्यांच्याबद्दल. 2 गोष्टी तारीफ केलं, चांगलं बोललं तर जीभ काही झडून जात नाही, काही नाही. तर मग चला आता कस्टमर येत आहेत वाटतं, मी तेवढे कस्टमर हँडल करते. कोणी पण नाहीये इथं.
तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि संध्याकाळी तिथे गेल्याच्या नंतरला तुम्हाला मी अपडेट देईलच काय झालं काय नाही हॉस्पिटलचं. तर मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. मला फेसबुकवरती छानसा सपोर्ट भेटतंय तुमचं, तसं यूट्यूबवरती पण भेटू द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.